हेमंत देशपांडे सर, परीक्षक, शाळांचे सर्व मुख्याध्यापक, अन्य पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू भगिनी, उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या समोर बसलेले सर्व बाल कलावंत आणि त्याचप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज नांदगाव मध्ये आलो आणि एक वेगळंच वातावरण मला अनुभवायला मिळालं. अत्यंत उत्साह सगळ्यांमध्ये संचारलेला आहे आणि सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे. हा कार्यक्रम देखणा कसा होईल, उठावदार कसा होईल याची काळजी मुख्याध्यापकांना आहेच, पण त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना पण आहे. हे बघितल्यानंतर मला अत्यंत अभिमान वाटला शाळेचा. आज आपल्या नांदगावमध्ये आपल्या संस्था स्तरावर जी एकांकिका स्पर्धा होते, शाळातील सर्व शाळांचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे कॉलेजेस मधले आरंभ महाविद्यालय असेल, आपली वरिष्ठ महाविद्यालय असतील, यांच्याकरता जे खुलं व्यासपीठ संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहे, अशी ही एकांकिका स्पर्धा. या एकांकिका स्पर्धांचं उद्घाटन संस्था होता. त्यांना नाटकांची आवड होती, नुसती नाटक बघण्याची इतकी ही कलेची ओढ असलेला हा शिक्षक, या शिक्षकाने नुसतं नाट्य क्षेत्रातच नाही, गोष्ट म्हणजे ते आपल्या साहित्य क्षेत्रात काम केलेलं. छाजेड खूप सुंदर असं अप्रतिम उदाहरण म्हणजे योगेश निकम सर. लहानपणी काही वासरी पुरोहित एकांकिका नाट्य स्पर्धेपासून त्यांनी आपल्या अभिनय कलेला सुरुवात केली आहे. अनेक बालनाट्यांचं लिखाण किंवा दिग्दर्शन आणि त्यात अभिनय कौशल्य सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे. त्यांचेही स्वागत श्रीवास्तव सर यांनी करावे अशी मी सरांना देते. खरोखर विद्यार्थिनीचं कौतुक. खांडवी सर यांचे आपण खूप जोरात कौतुक करूया, टाळ्यावर. विद्यार्थिनींना अशा पेंटिंगसाठी मार्गदर्शन करणारे टाळ्यांचा आवाज कमी पडतोय, जोरात. आपल्या माजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, हिंदी बाजी यांची भूमिका सरांनी साकार केलेली आहे. हे सगळं सहकार्य करत आहे. त्यांना साथ देणारे पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचे ते हिंदी विषयाचे माजी शिक्षक आहेत. संस्थेचे सेक्रेटरी श्री अश्विनी कुमार येवला सर, खजिनदार श्री हेमंत देशपांडे सर, स्पर्धा प्रमुख श्री राहुल मोरे सर, स्पर्धा सहप्रमुख श्री पांडे सर, संकुल स्पर्धा प्रमुख श्री विजय चव्हाण सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री ठाकरे सर, या स्पर्धेचे परीक्षक डॉक्टर आहेत नाटकर मॅडम शिंदे सर, या शाळेचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी. काही माहित नव्हतं. त्याचं पुढचं वर्ष आलं म्हणजे मी दुसरीत नाटक बघितलं होतं आणि तिसरीत असताना एकदा आमच्या वर्गामध्ये सर आपल्याला घेतील नाही घेतील, त्यांनी असं बघितलं सगळ्यांकडे, हा तू ये तू ये तू ये ग. आणि म्हटलं अरे आपला नंबर काय येत नाही, अजून आपला नंबर काय येत नाही, आपल्याला बोलवतात की नाही बोलवतात, अशी धाकधूक धाकधूक धाकधूक. आणि अचानक त्यांनी माझ्याकडे बघितलं, मला म्हणाले तू पण ये चल.
शाळा सुटली की मला भेटायचं सगळ्यांनी. वरचा वर्ग आहे, वरच्या वर्गात सगळ्यांनी जमायचं आणि एक पद्धतीची त्यांनी आमची ऑडिशन घेतली. हा, हे वाक्य वाच, तुला हे वाक्य वाचता येतंय का, मग कोण कुठल्या पात्राला सूट होईल, अशा पद्धती रोज त्याच्या रिहर्सल व्हायला लागल्या. शाळा सुटली की व्हायला लागली. हे काहीतरी वेगळं आहे, छान आहे. आणि ते नाटक पहिल्यांदा सादर झालं की आयुष्यात मला फक्त हेच करायचं, विद्या मंदिर होतं. आणि हे तेच ते ज्या स्टेजवर मी आता उभा आहे आणि तेच सर आहे जे माझ्यासमोर बसले काकडे सर. मला कधीच योगेश नावाने हात नाही मारले. जे मी पात्र केलं होतं त्या पात्राच्याच नावाने मला ते आजही हात मारतात. ते मला आजही राक्षसच म्हणतात सर. त्यावेळेस जर काकडे सरांनी मला नाटकात घेतलं नसतं तर कदाचित आपल्या गुरूंबद्दल होता तो आदर, सन्मान आणि आपल्या नांदगावबद्दल, आपल्या शाळेबद्दल असलेलं प्रेम, हे नितांत प्रेम असंच वृद्धिंगत हो. धन्यवाद सर. विराजमान असलेले येवला सर, संस्थेचे सेक्रेटरी, आता ज्यांनी अतिशय छान मार्गदर्शन आपल्याला केलं ते निकम सर, देशपांडे सर, राहुल मुळे सर, पांडे सर, शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय ठाकरे सर आणि स्पर्धेचे गुण उद्घाटन देणारे मान्यवरांच्या हस्ते आदरणीय इथे होत आहे. सगळे श्रीफळ वाढवून मित्रांनो, टाळ्या वाजून आपण सगळ्यांचा इथे आपण सुरुवात करणार आहोत. एकच सांगते, एकांकिका स्पर्धेचे इथे उद्घाटन संपन्न होत आहे. खूप खूप धन्यवाद सर. च्या पवित्र वास्तूत उपस्थित सर्व रसिक नाट्यप्रेमींना माझा विजय हायस्कूलतर्फे नमस्कार. काही वास्तवपुरोहित एकांकिका स्पर्धेचे हे 46वे वर्ष उद्घाटन सोहळ्याचे नाट्यमय उद्घाटन सोहळा मान विजय हायस्कूलला मिळालेला आहे. हे कार्य करण्याची संस्थेने जे काही आम्हाला संधी दिलेली आहे, सर्वप्रथम